मला एक सांग पण की बऱ्याचदा असं आपण बघतो की ओव्हर द काउंटर फेअरनेस क्रीम्स 8 दिवसात तुम्ही 2 शेड्स गोरे वगैरे असं आणि भयंकर म्हणजे भयंकर त्याचं पेव फुटलेलं आहे. आपल्या इंडियनमध्ये कसं आहे, आपण सावळे होतं आपल्याला गोरं व्हायचे आणि तिकडे युरोपियनमध्ये गोरे येतात त्यांना टॅनिंग करायचे आहे. तर ही नॉर्मल टेंडन्सी आहे, गोरे दिसले म्हणजे छान. तर आता हे जे गोरे होण्याचे क्रीम्स आहेत ना, ओव्हर द काउंटर, मी तर म्हणीन ते डेंजर क्रीम्स आहेत. डेंजर इज द राईट वर्ड. का? मोस्ट ऑफ द प्रॉडक्ट्स हॅव आयदर मर्क्युरी किंवा स्टिरॉइड्स. आणि आम जनतेला कळत नाही स्टिरॉइड्स कुठले. आणि स्टिरॉइड्स ही अशी क्रीम आहे की मॅजिकल आहे, परत ती गोरं करेल. आणि म्हणजे आमच्याकडे एक सांगते, एक मुलगी आलेली, ती सावळी होती आणि ती हे क्रीम्स लावत होती. तिची फुल बॉडी काहीतरी विचित्र व्हाईट दिसायला लागली आणि त्याच्यातले वेन्स असतात आपले अंडरलाईंग वेन्स आणि हे ते दिसायला लागले. तर मी म्हणते ही अशी का? मग ती म्हणते मी हे क्रीम इतके वर्ष दिवसाला एक अख्खी ट्यूब संपवते. आता जेव्हा आपण डॉक्टर पूर्ण अंगाला लावते ती. पूर्ण. आणि त्याच्यामध्ये कसं कळते स्टिरॉइड क्रीमनी ती झाल्या, कारण आत ती तुमची स्किन एकदम पातळ होते, एवढी थिन होते की त्याच्या आतमध्ये काय ना वेन्स त्या दिसायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही उन्हात जाते होती ती लाल बुंद होते. का? कारण त्याच्यातलं प्रोटेक्टिंग मेलॅनिन गेलेलं असते. तर सनस्क्रीन्स लावणार नाही वर हे असं. तर स्टिरॉइड्स आर लाईक डबल एज्ड वेपन. इन गुड हँड्स दे आर गुड, अदरवाईज. त्यामुळे मर्क्युरी, दुसरं मर्क्युरी जे असतं, जे खूप कॉमनली ह्या डिपिगमेंटिंग क्रीम्समध्ये असतं, पण त्याचे लाँग टर्म इफेक्ट म्हणजे किडनीवर परिणाम, किडनी फेल होऊ शकते. तर त्यांना हे कळत पण नाही. कापी क्रीम्स तर लावलेले, म्हणजे काही वर्षांनी किडनीमध्ये प्रॉब्लेम आला, मर्क्युरियल्स. ह्यांना वाटतं आपण तर इथे लावलं, किडनीत पोचलं कसं? पण ते सगळे ॲब्झॉर्ब होतात आणि बॉडीच्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होऊन प्रत्येक ऑर्गन्समध्ये जाऊन ते. सो स्किन इज अन ऑर्गन विच इज, काही घेतलं लावलं. तुम्हाला लिव्हर स्प्लीनला काय लावता येत नाही ना, डॉक्टरकडेच जावं लागतं. पण स्किन इज द मोस्ट अब्युज्ड, इट इज मोस्ट अब्युज्ड. हां, तर त्यामुळे मला असं वाटलं की हे डिपिगमेंटिंग क्रीम्स जे ॲडव्हर्टाइजमेंट करतात, यू शुड बी कॉशियस. तुम्ही त्याचे कंटेंट्स वाचा, कन्सल्ट अ डर्मॅटॉलॉजिस्ट. बाबा मी हे वापरलं तर काय काय क्रीम्स काही त्रास देत नाहीत, म्हणजे ठीक आहेत लावा, इफेक्ट पण नाही, साईड इफेक्ट पण नाही. तर तसे मला एक वेळ म्हणजे लोकांनी लावले तरी चालतील, पण ज्याच्यात स्टिरॉइड्स आहेत, नो 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 नो. पण आता बरीच अशी ब्रँडेड असतात बघ. ब्रँडेड म्हणजे मी नाव नाही घेत, पण डे क्रीम त्याच्यामध्ये SPF 30 असतं, व्हायटनिंग असतं, पण आपल्याला प्रॉपर इंटरनॅशनल ब्रँड्स पण आपल्याला माहीत नसतं आतमध्ये काय आहे. तर जे नॉर्मली इंटरनॅशनल चांगले ब्रँड्स असतात ना, ते टेस्ट केलेले असतात आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स नीटपणे सगळे लिहिलेले असतात. सगळे लिहिलेले असतात. तुला वाटतं त्याच्यात स्टिरॉइड असतील तर लिहिलेले असतील? लिहिलेले असतात चांगल्या क्रीम्समध्ये. पण जे अनब्रँडेड किंवा असे असतात त्याच्यात गॅरंटी नाही. तर अशा वेळेला आम्ही काय करतो, वी हॅव KEAमध्ये एक लॅब आहे, तिला आम्ही क्रीम्स पाठवतो आणि टेस्ट करून घेतो ह्याच्यात क्रीममध्ये काय आहे बघा. मग ते आम्हाला सांगतात, बरं ह्याच्यात आम्हाला स्टिरॉइड्स मिळाले. तर असे आम्ही डिटेक्ट केले आहेत क्रीम्स जे बिचारे लोक पेशंट्स वापरतात. नाव लिहिलेलं नसतं, असंच लिहिलेलं असतं, गोरा होणे का क्रीम काय गोरे. आणि मग ते आम्ही क्रीम घेतो आणि आमच्या लॅबमध्ये पाठवतो आणि वी डिटेक्ट. कारण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळते की हे क्रीम साधं नाही आहे, त्याच्यात आहे. त्यामुळे अ वर्ड ऑफ कॉशन की म्हणजे चीप क्रीम्स असतात ती प्लीज लावू नका. लावायची तर तुम्ही ब्रँडेड टेस्टेड क्रीम्स अशी लावलीत ना, तर ॲटलिस्ट तुम्हाला साईड इफेक्ट्स नाही होणार. पण बऱ्याच जण हर्बल, आयुर्वेदिक या नावाखाली वाटेल ते खपवतात. म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं आपण पूर्वी म्हणायचो. मग ते किती क्वांटिटी हळद आहे आणि ती एवढीशी क्वांटिटी लावून काय माणूस गोरो होणार का? आणि बरोबर आहे, ॲब्सोल्युटली राईट. तर पूर्वी आपली आजी आजोबा ते म्हणजे हळद इज अ नाईस, पण आता हळदीत पण एवढं इम्प्युरिटीज असतात, भेसळ, त्याच्यात मेटॅलिन येलो कलर असतो. तर प्युअर हळद मिळणं पण फार कठीण आहे. आणि म्हणून छोट्या मुलांना जेव्हा ती हळद लावतात आणि रिॲक्शन का होते, कारण ती भेसळ असते. पण प्युअर हळद प्रमाणात लावली तर काय प्रॉब्लेम होत नाही शक्यतो. पण वी डोंट नो द इम्प्युरिटीज इन इट आणि सगळ्या स्किनला सूट होत नाही.
तर असे अनेक किस्से असतात की बिचारे लावतात आणि रिॲक्शन होते आणि म्हणजे खूपच, आणि म्हणजे जे पिगमेंट येते ते जायला फारच कठीण असते. आता तू म्हणालीस त्याप्रमाणे म्हणजे सनस्क्रीन इज कंपल्सरी. आता सनस्क्रीन का कंपल्सरी झालं, त्याच्यामध्ये ॲडिशन्स अँटी पोल्युटंट प्रॉडक्ट्स पण घालतात. सध्या वी हॅव सीन की आपल्या फुल एरियात कुठे कन्स्ट्रक्शन, पोल्युशन हे प्रमाण 20 वर्षापूर्वी आणि आता डिफॉरेस्टेशन्स, ग्रीनरी कमी झाल्या, त्यामुळे पोल्युशन आहे. तर ह्या सनस्क्रीन्समध्ये ते अँटी पोल्युटंट्स असतात आणि म्हणजे विच प्रोटेक्ट्स युअर स्किन, मॉइश्चरायझर्स असतात. तर टू सम एक्सटेंट इट हॅज 3 बेनिफिट्स. तुमचं मॉइश्चरायझ होतं, सनस्क्रीन होतं, अँटी पोल्युशन असतं. तर बाय अँड लार्ज तुम्हाला स्किन तुमची चांगली ठेवायची असली तर सनस्क्रीन्स लावणं फार जरुरीचं आहे. जरुरीच आहे. हां. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.